हॅलो हॅलो. चला धन्यवाद. आपण लवकरात मी पाहुण्याला विनंती करतोय आपण मंचावर येऊन बसायचंय. तसेच आपण स्वागत समारंभ करतो. महेश पांडुरंग पाटील, महेश पांडुरंग पाटील यांचं स्वागत. योगेश दामोदर पाटील, सागर पाटील एक चेंडू द्यायचा तिकडनं. तनिष 11 संघानं फायनल सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले व आमंत्रित केले दादू कोंडू स्पोर्ट्स संघाला क्षेत्ररक्षणासाठी. त्यानंतर मी मंचावर असलेले हेमंत विष्णू पष्टे यांनी आम्हाला मैदानासाठी मदत केली. त्यांचा स्वागत व सन्मान मी निवास शेळकेंना विनंती करतोय. त्यांनी योगेश दामोदर पाटील यांनी करायचं आहे. मी किरण भोईर विनंती करतोय आपण मंचावर बसले तरी चालतील. आपण तुम्ही प्रमुख अतिथी आहात आमचे. तसेच आजूबाजूला कोणी बसले असतील आणि जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल बक्षीस दात्यांचं तर मी माझ्या सामना 3 षटकांचा असेल. तीन कुठं आता 3 होईल का तरी. चला सुरुवात करूया आपण पुन्हा एकदा. 2 मिनिटात डिसिजन होईल. चला 2 षटकांचा सामना लवकरात लवकर सत्रक्षण सोडून घ्या. दादू काणू स्पोर्ट्स संघ घाई करा. चला यापुढील स्वागत करतो मी आमंत्रित करतोय दिनेश गोडविंदे, दिनेश शेळके यांना विनंती करतोय आपण खाली यायचं. आपला स्वागत समारंभ करतील सागर पाटील यांनी त्यांचा साई सन्मान करायचा आहे. चला सत्रक्षण सजून घ्यायचंय. दादू काणू स्पोर्ट्स संघ विनंती आहे आपल्याला. आपल्या वाटेला अजून बॅटिंग येणं बाकी आहे आणि 12 चेंडू खेळण्याकरिता अजून वेळ जाणार आहे आणि 10 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे. लवकरात लवकर दादू काणू स्पोर्ट्स संघ फिल्डिंग करण्याकरता आपण सज्ज व्हा. कुठल्या प्रकारचं बंधन नसेल, तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्ले नसेल आणि कुठेही कसलं बंधन नसेल. फक्त तुम्हाला इथे 5-6चं कॉम्बिनेशन न विसरता ते ठेवायचं. हेमंत विष्णू पष्टे यांचा स्वागत झाला का. चेंडू दाते विशाल वसंत पाटील यांना आमंत्रित करतोय. यांचा सत्कार शाही सन्मान योगेश तुषार पाटील यांनी करायचा आहे. चला शेवटचा बॉल, शेवटचा सामना आणि सुरुवात या ठिकाणी करणार आहोत आपण. भावेश 2 षटकांचा सामना. पंच लवकरात लवकर त्यांना सक्त ताकीद द्या आणि सामना देखील आपण चालू करण्याची जी ऍक्शन आम्हाला तिकडनं कळवायची आहे. 2 बॅटर्स बघू शकताय विशाल दिनकर आणि त्याच्या समेत त्याच्या जोडीला साईनाथ पष्टे. दोन्ही सलामीची जोडी आपण बघू शकाल. फायनलचा सामना. पहिला बॉल काय पद्धतीनं टटवलाय ऑफ साइडला. खेळाडू इंजर्ड असताना देखील तिथे फिल्डिंग करण्याचा मनसुबा आहे. पहिली धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा मनसुबा. आउटफील्ड थोडीशी खराब, परंतु त्या ठिकाणी 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. काय दर्जेदार खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले नाहीये आणि सर्व खेळाडू सध्या सर्कलच्या बाहेर मध्ये. आपल्या 5 खेळाडू त्या सर्कल मध्ये संस्थाना पाहायला मिळतील, परंतु येणारे काही चेंडूंचा खेळ जिथे बाकी असतील. पहिल्या बॉलवर 2 धावा. यावेळेला ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला जातो. विशाल दिनकरनं मात्र चेंडूला टोटवलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना यावेळेला थोडस साईनाथ पष्टे जीवाच्या आकांताने बॅटला घेऊन धावतायत. बघा 40+ चे खेळाडू आहेत, परंतु आतापर्यंत असलेला त्यांचा प्रवास या क्रिकेट वरती असलेला पूर्णपणे विश्वास. कारण आता आपली टीम फायनलचा सामना खेळतोय आणि मग इथे एक धावेला खूप महत्व आहे. 40+ चा खेळाडू आहे साईनाथ पष्टे. काय फटकेबाजी करतोय. सध्याच्या हंगामामध्ये वेगळ्या फॉर्म मध्ये आहे. यावेळेला पुन्हा एकदा आता दांडी गोल दांडी गोल दांडी गोल. साईनाथ यावेळेला विशाल दिनकर आउट. वा वा दर्जेदार गाणं आपल्याला ऐकवलं डीजे मास्टर यांना. आणि
विनंती आपण करूयात, खेळाडू बाद झालाय विशाल दिनकर, जो त्याची दांडी गुल झाली आहे. पुढचा बॅटर वन डाऊन करिता आलेत. बॅटर्स नेम हितेंद्र आलेत. षटक या ठिकाणी बघाल तर वन डाऊन करिता बॅटर्स जे सुरुवात करण्याकरिता. ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा चांगला टिचून मारा केला जातोय. चेंडूला थांबवलाय साईनाथ पष्टे यांच्याकडे, चेंडूला थ्रो केलाय. आता महत्वाची विकेट आहे साईनाथ पष्टे, जर त्याला बाद केलं तर सामना आपल्या साईडला निम्म झुकेल आणि त्या हेतून चेंडूला फेक केले, परंतु त्या ठिकाणी साईनाथ पष्टे आपल्या बॅटिंग स्टँडवर जाऊन पोहोचले. प्रत्येक षटकारात 100 रुपये, साईनाथ पष्टेच्या प्रत्येक षटकारात 100 रुपये हेमंत पष्टे यांच्याकडनं लावण्यात येत आहेत. महेश पांडुरंग पाटील यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे प्रत्येक एक षटकार मारा 200 रुपये कमवा. षटकार हॅट्रिक 500 रुपये. दिनेश गोडविंदे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये प्रति षटकारास. नो चेंडू, पंचाच्या नो चेंडू, नो चेंडू टाकला जातोय. ओ या ठिकाणी गोलंदाजाकडनं चुकी केली जाते ओव्हर स्टेपचा. आपण बघू शकताय ज्या बॉक्स आखला गेलाय इकडं, जेव्हा आपण गोलंदाज पाय टाकत असतो ना त्या ठिकाणी पाय कदाचित मग त्या रेषेच्या पुढे पडला असावा आणि पंचांचं लक्ष मात्र त्या ठिकाणी एकदम चांगलं पाहावं लागलंय आणि मग ते त्या ठिकाणी नो बॉलची घोषणा ती आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडचा बॉल साईनाथ पष्टे. यावेळेला फटका हवेमध्ये आहे परंतु फ्रीडचा बॉल आहे हे विसरता कामा नाहीये. झेल मात्र चांगला झालाय परंतु फ्रीडचा बॉल आहे हे विसरता कामा नाहीये. झेल परंतु थोडासा उशीर. चेंडू फ्रीडचा असेल परंतु त्या क्षेत्रकांना खूपच सुंदर असा झेल घेतला होता, त्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. सनी गोडविंदे, वा दर्जेदार झेल झाला होता परंतु फ्रीडचा बॉल होता, त्यावर 2 धावा पुन्हा मिळतील साईनाथ पष्टे यांच्या टीम मध्ये. शेवटचा बॉल अंतिम बॉल भावेश यांचा. 5 चेंडू 8 धावा लागतात फलकावर. आपण पाहतात मुसाने प्रीमियर 2026 चा फायनलचा सामना आणि त्रिफला बाद. भावेश गोडविंदे या विकेट साठी दिनेश गोडविंदे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक भावेश साठी येत आहे. सॉरी, दिनेश शेळके. जे साईनाथ पष्टेची या ठिकाणी 8 धावा, 8 धावा फलकावरती आहेत. एक साईनाथ षटक समाप्तीस पष्टेची 8 या धावा ठिकाणी लागतात विकेट फलकावर. मिळवले. त्या विकेट करिता भावेश करिता या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झालाय. सुजित सुरेश पाटील यांच्याकडनं हे बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचलंय. धन्यवाद बक्षीस दात्यांचं. या ठिकाणी या मुसारने प्रीमियर लीग 2026 मध्ये मान्यवरांनी आपल्या खेळाडूंना खूप सारं प्रेम या ठिकाणी दाखवलंय, त्याबद्दल आपलं कमिटीच्या माध्यमातून धन्यवाद मानतोय. आणि षटक क्रमांक 2 जे हाताळण्याकरिता शॉर्ट पिच बॉल त्या ठिकाणी बघू शकता. विकेट किपर कडनं चुकी. पंच पुन्हा आमच्या दिशेने वळतील. वाईट +1 एकूण 2 धावा. वा 2 धावांचा मुनाफा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावांचा मुनाफा. या 2 धावांच्या बढतीनंतर धावफलक 10 वरती जाऊन पोहोचलाय. जवळजवळ 15 ते 16 धावा जर लागल्या ना तर प्रेक्षकांचा भेटीला हा सामना एक रफ अँड टफ घडू शकतोय. चला पहिल्या चेंडूवर बघू शकताय खराब चेंडू टाकला नंतर अवांतर धाव ती मिळाली आहे. चला लवकरात लवकर घाई करा. यावेळेला पुन्हा चुकीचा चेंडू स्क्वेअर लेग साइडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. पंच आमच्या दिशेनं पुन्हा एकदा सागर पाटील वळतायत आणि म्हणतायत की पुन्हा एकदा व्हाईट बॉल टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आहे जितेंद्र. 11 धाव फलकावरती लागतायत. यावेळेला बॅटची अल्ट्रा एज पाहायला मिळते परंतु तिथे झेल सोडला जातोय. विकेट किपर पाहायला मिळतायत प्रथमेश. चांगला चेंडू टाकला जिथे चांगला झेल व्हायला हवा होता कदाचित, मग तिथे थोडंसं मिसस्टँडिंग झेल सोडलं झाडला आणि मग फलंदाज बघू शकता 1 डाऊन करिता उतरलेत हितेंद्र, ते बचावलेत. यावेळेला फटका चांगला नो मॅन्स लँड वर चेंडू पडलाय आणि 1 बाउन्स अखेरीस बॉडी क्लीन करतोय. चौकार 4. काय फटका आहे. वा दर्जेदार खेळ सध्या चालू आहे. दोन्ही संघांकडनं चांगला मारा चालू करतोय. नंतर हितेंद्र चांगला फटका मारतोय आणि पूर्णपणे कम बॅक करून देतोय. लो स्कोरिंग सामना होईल का फायटिंग स्कोर होईल पाहावा लागणार आहे. चला येणाऱ्या चेंडूंचा सामना बघावा लागणार. 2 चेंडूंचा खेळ जिथे संपलाय आणि जिथे चांगली दर्जेदार खेळी ज्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. साईनाथ पष्टे बॅक टू पवेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर आता पूर्णपणे पारीला इथे सांभाळण्याचं काम करतोय तो हितेंद्र. वा दर्जेदार चौकार मारला जातोय.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, झेल होईल की पावा लागणार. नो मॅन्स लँड नंबर चेंडू, पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मनसुबा आहे, नो स्ट्राईकचा बॅट्समन पुन्हा एकदा फास्ट आहे. 2 धावा कंप्लीट. त्या 2 धावांच्या बढतीनंतर धावसंख्या पुन्हा एकदा 17-17. 3 चेंडू. तनिष्क इलेव्हन संघ सध्या तर बॅटिंग करते, चांगली बॅटिंग सध्या तर चालू आहे या लो स्कोरिंगच्या या वेळानंतर या वातावरणामध्ये. सध्या फटकेबाजी तर दोन्ही साईडला चालू आहे. शॉर्ट पिच चेंडू, त्यावर मोठा फटका, झेल होईल का पावा लागणार आहे. यावेळेला झेल सोडला जातोय, दुसरी धाव देखील मिळते. वा काय दर्जेदार खेळ चालू आहे. यावेळेला फेक चुकीचे होते. पहिली धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचं 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील मिळते. वा काय ग्राउंड मध्ये घडलं जात आहे. दर्जेदार खेळ सध्या तर चालू आहे. एक एक धाव तेवढी महिला महत्वाची. 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. जिथे झेल व्हायला हवा होता तिथं तुम्ही झेल सोडताय. तनिष्क इलेव्हन संघाला 3 धावांचा मुनाफा होतोय. 20 धावा, एक फायटिंग स्कोर उभा राहिला तनिष्क इलेव्हन संघाचा. अजून षटकामधून शेवटचा बॉल, त्याला टोटवलाय स्क्वेअर लेग साइडला. फटका दर्जेदार आहे, चेंडू जाईल सीमापर्यंत. बघूया खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा मनसुबा असताना मात्र या ठिकाणी विकेट येते. पंच किती धावा घ्यायच्यात? 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना या ठिकाणी विकेट येते. चला पुढचा बॅटर, शेवटचा बॉल, अंतिम बॉल टाकायचा आहे. या सामन्यामध्ये विजयासाठी फायनल चला कृपेश येत आहेत नो स्ट्राईक करिता नवीन बॅटर. लवकरात लवकर शेवटचा बॉल टाकायचा आहे. काय सामना घडतोय. 22 धावा फलकावरती 22. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग साइडचा मारा केलाय, परंतु बॉल पडतोय खराब, वाईट पडला जातोय. अजून एक धावाचा मुनाफा. या वेळेला बघायला गेलं तर दादू कोणू स्पोर्ट्स संघ थोडासा अडचणीमध्ये, प्रेशर मध्ये आलाय. एक एक धाव वेळेला महत्व देताना पाहायला मिळत नाहीये. एक एक धाव तेवढी महत्वाची आहे, एक एक धाव थांबवली पाहिजे. परंतु आपण या ठिकाणी काय करतोय तर अचूकपणे एक चुकीचे बॉल टाकतोय. शेवटचा बॉल. यावेळेला फटका तर सजवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी मिस स्टँडिंग फटका, परंतु त्या ठिकाणी पंच लेग स्क्वेअर लेग पंच आहेत, म्हणतात की विकेट. आणि चला पहिल्या इनिंगला या ठिकाणी समाप्ती लागते आणि पहिल्या इनिंग नंतर धाबा संख्या फलकावरती 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 22-23 आहेत. विजया करता 24 धावा. 12 चेंडू आणि 24 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12ची सरासरी राखावी लागणार आहे. चला लवकरात जुने लवकर चेंडू पंच फेकायचे, जुने चेंडू. चला तनिष्क इलेव्हन संघ लवकरात लवकर सत्रक्षणासाठी यायचं आहे. सायनाथ पष्टे जिथून बाद झाले ना, बाकीचा काम बघायला गेलं तर हितेंद्रनं सावरलं आणि नंतरचं काही सिंगल डबल न धावत संख्या रचत असताना 24 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. आपण जाऊया स्वागत समारंभाकडे पुन्हा एकदा. मी यापुढील स्वागत मी सुजित सुरेश पाटील ज्यांना आपल्याला मॅन ऑफ द सिरीज दिलेले, त्यांचा सत्कार व सन्मान मी जितेंद्र शेलके यांना विनंती करतोय. आपण त्यांचा स्वागत व सन्मान करायचा आहे. चला 2 बॅटर, चला लवकरात लवकर. अंधार होऊ नये, आपल्या डोळ्यासमोर अंधार पडू नये, बॅड लाईटचा सामना होऊ नये. चेंडू आपल्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे आणि 25 धावा 24 धावा जे लक्ष्य आहे ते आपण पूर्ण करायचं. 1-1 ओनली. पुन्हा एकदा भावेश येतोय, चेंडू पाठवायचा, चेंडू द्या. बॅट्समनला चेंडू पाठवायचे आहेत. चला आणखीन एक बॅटर येत आहेत. अजून एक बॉल द्यायचा आहे. बॉल असेल तर चॉईस नाहीये, सुरुवात करायची आहे. चॉईस नाहीये, कमिटी मेंबर्स म्हणतायत चॉईस नाहीये. चला सुरुवात करतोय. 2 बॅटर्स उतरतायत. चला दादू कोणू स्पोर्ट्स संघ जिथे आदेशला स्ट्राईक स्टांसवर बघतोय आपण आणि भावेशला नो स्ट्राईकला, जी 2 सलामीची जोडी या ठिकाणी उतरताना पाहायला मिळते. आता 2 या खेळाडूंच्या खांद्यावरती ती जिम्मेदारी आहे की सामन्याला कुठेतरी आपण स्टार्ट केलं पाहिजे. सामना चालू, पंच स्टार्ट करा सामना. पहिला बॉल विशाल दिनकर. प्रत्येक षटकाराकरिता सुजित पाटील यांच्याकडून या 2 बॅटर्स करता 500 रुपयाचा बक्षीस लागलाय. 500 रुपये कोणत्या बॅटर्सने षटकार ठोका आणि 500 रुपये सुजित पाटील यांच्या माध्यमातून मिळतील.
पहिला बॉल त्या ठिकाणी बघू शकता विशाल दिनकर यांच्या माध्यमातून पहिला बॉल खराब बॉल टाकला जातोय व्हाईट बॉल खातं ओपन झालंय साईनाथ पष्टे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस षटकाराकरिता बघा विरोधी टीम करिता त्या खेळाडूंकरिता बक्षीस लावणारे एकमेव साईनाथ पष्टे आहेत की ज्यानं षटकाराकरिता 2 बॅटर्स करिता 2000 रुपयाचं बक्षीस लावलंय यावेळेला बॉल त्या ठिकाणी बघू शकताय ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन कडे आदेश आहेत त्या ठिकाणी बघू शकताय एन्जॉयड प्लेअर आहेत आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आदेश सातवे त्यांच्या माध्यमातून बघू शकाल फटके तर चांगले येतात लेग बिफोर असेल धाव आणि 2 धावा फलकावरती लागल्यात एक चेंडूचा समाप्ती 24 धावांचं लक्ष आहे सामना संपला नाही सामना भन्नाट आपले गावकरी प्रेक्षक राजा या ठिकाणी तुफान गर्दीने जमलाय कोणता संघ या ठिकाणी 2026 प्रीमियर लीग मुसारणे गावची ट्रॉफी कोणता संघ आपल्या नावी करतोय हे पाहावं लागणार आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकलाय धाव घेण्याचा मनसुबा या ठिकाणी थांबवलाय कदाचित एंडॉट प्लेअर असेल तर आपण रनर घेऊ शकता आम्ही समजू शकतो कमिटी मेंबर्स आहेत रनर घेऊ शकता पंचांचा त्या ठिकाणी इशारा आलाय की आपण जर धावू शकत नाही तर मग कमिटी मेंबर्स या ठिकाणी चला आपण सामना चालू करायचा आहे यावेळेला फटका हवेत आहे चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला षटकार येतोय आदेशच्या बॅट मध्ये वा काय स्ट्रोक खेळलाय आणि साईनाथ पष्टे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस आदेश सातवी यांना वा काय खेळाडूचं मनोबल वाढवलं जात साईनाथ पष्टे बक्षीस लावतायत परंतु खेळाडूला बघा दिनेश पाटील यांच्याकडनं 200 रुपये आदेश करिता आणि सुजित पाटील यांच्याकडनं सुरेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस म्हणजे जवळजवळ 2700 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झालाय म्हणजे 700 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचलंय आणि 2000 बक्षीस विकेट किपर साईनाथ पष्टे यांच्याकडनं जास्त वेळ घेऊ नका विशाल दिनकर सहकार्य करा यावेळेला पुन्हा विमान उडालाय झेल होईल की पाहावं लागणार आहे यावेळेला सोपा झेल सोडला जातोय ओहो चुकी अरुण शेळके यांनी जर झेल पकडला तर 2000 रुपयाचं बक्षीस जितेंद्र शेळके यांच्याकडून बघा बक्षीस दाते बघा प्रत्येक जेलवर देखील 2-2000 रुपयाचं बक्षीस जर लावतायत जेल सोडला जातोय आदेशला त्या ठिकाणी जीवनदान मग जीवनदान दिलं मग आता कुठेतरी नुकसान आपल्या संघाकरिता होऊ शकतं यावेळेला डॉट बॉल होतोय साईनाथ पष्टे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये षटकामधून चेंडू असतील शेवटचा बॉल आणि फलकावरती धावसंख्या आहे 9 जिथे 24 धावांचं आव्हान जिथे पूर्ण करण्याकरता अजून 15 धावांची आवश्यकता यावेळेला फटका मिनी हेलिकॉप्टर काय फटकाट खेळलाय आणि बॉल निघून गेलाय षटकारासाठी बॅट मध्ये षटकार या 6 धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती फलकावर सुरेश पाटील यांच्याकडनं 500 रुपये भावेश करिता आणि 2000 रुपयाचं बक्षीस साईनाथ पष्टे यांच्याकडनं येतील आणि दिनेश पाटील यांच्याकडनं देखील 200 रुपये 9 वाजेत 9 7 चेंडू 9 धावा चला बक्षीसदात्यांचं मनापासून धन्यवाद आभार मानतोय आमच्या दोन्ही खेळाडूंचं या ठिकाणी मनोबल परंतु सामना संपला नाहीये अजून 6 चेंडू आणि 9 धावा आवश्यक आहेत विजयाकरता दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहेत भावेशने त्या ठिकाणी ऐन वेळेला षटकार ठोकलाय आणि सामन्याला पूर्णपणे रंगत 6 बॉल 9 धावा धावसंख्या फलकावरती 15 लागली जाते शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज हितेंद्र आता हितेंद्रवर जिम्मेदारी 6 बॉल 9 धावा थांबवण्याची आहे पहिला बॉल झेलची संधी पुन्हा एकदा जेल होईल की पाहावं लागणार आहे यावेळेला जेल आता झालाय गडी बाद होईल
तर यावेळेला विकेट येते. काय दर्जेदार झेल झालाय, झेल घेतलाय साईनाथ पष्टे यांच्याकडनं. 1000 रुपयाचं बक्षीस. वा, त्या खेळाडूचं नाव कळवा. समीर वरटे, त्याच्याकरिता त्या जेल करिता 1000 रुपयाचं बक्षीस साईनाथ पष्टे यांच्याकडनं घोषित झालंय. चला, पहिल्या बॉलवर विकेट आले. पुढचा बॅटर लवकर पाठवून द्यायचंय. फास्ट 9 धावा. भावेश आहे नो स्ट्राईकला. भावेश गुडविंदे, त्याला स्ट्राईक द्या. भावेश कडे काबिलियत आहे सामना संपवण्याची, जिंकून देण्याची आहे. बघा, तेवढी विनंती असेल की आपण देखील त्याला कुठेतरी स्ट्राईक दिली पाहिजे. म्हणजे 5 चेंडूमध्ये 9 धावा. सामना संपला नाहीये अजून. रफ अँड टफ सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिला चेंडू हितेंद्रनं टाकला, मग पहिली विकेट त्यानं मिळवली, जिथे फटका चांगले एका षटकामध्ये तब्बल 15 धावांची कमाई करत असताना. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल. त्या ठिकाणी बघू शकाल स्क्वेअर लेग साईडला चेंडू खूप जास्त वेगाने ट्रॅव्हल झालाय, परंतु पाहावा लागणार. दुसरी धाव कंप्लीट होते, फेक झाली आहे. तिसऱ्या धावेचा मनसुबा. त्या ठिकाणी साईनाथ पष्टे स्वतः उभे. 2 धावा पूर्ण होत आहेत. भावेशला स्ट्राईक येण्याची खूप थोडीशी कदाचित घाई असावी. कदाचित मग आपल्याकडे स्ट्राईक राहिली ना तर मग सामन्याला एक वेगळी रंगत येऊ शकते. 7 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 7 धावा. मुसारने प्रीमियर 2026 वर आपलं नाव कोरण्यासाठी 4 चेंडू 7 धावा हव्यात त्या दादू कोणी स्पोर्ट्सला, आणि त्याच धावा रोखाव्या लागतील ते तनिष 11ला आपलं नाव कोरण्यासाठी ट्रॉफीवरती. वा, आता स्ट्राईक रोटेट होईल. 2 चेंडू मध्ये या बॅटरनं 3 धावांची कमाई केली. जितेंद्रनं आता भावेशला स्ट्राईक वर आणलं जात आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. एक फटक्यामध्ये खेळ खल्लास होईल. कोणती टीम विजेता होईल पाहावं लागणार आहे. 18 धावा फलकावरती लागल्यात. 24 धावांचं आव्हान आहे. 3 चेंडू 6 धावा. 2-2 चेंडू 2-2 धावांना देखील आपण विजय घोषित करू शकाल. पुढचा बॉल, यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू टोटावला पाहावा लागणार आहे. चेंडू यावेळेला फिल्डिंग चांगली होते समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन साईड डाऊन द ग्राउंड फटका होता, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा 22 2 धावा मिळवल्या. 2 चेंडू आणि 4 धावा. 20 धावा फलकावरती लागल्यात. 20 ऑन स्कोर बोर्ड. दादू कोणू स्पोर्ट्स संघ पोहोचला 20 धावांवर. 2 चेंडू 4 धावा. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु डॉट बॉल. ओहो, पुन्हा एकदा रंगत आली या सामन्यामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा. विजयी होण्याकरिता 1 चेंडू 4 धावा. या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल? तनिष 11 संघ की दादू कोणी स्पोर्ट्स संघ? शेवटचा बॉल. 1 चेंडू 4 धावा. यावेळेला फटका हवेत आणि चेंडू चाललाय निघून. काय सामना झाला, रोमहर्षक सामना. कोणाला खाली आहे? भावेश गोडविंदे मंचाकडे यायचंय. आपल्याला खूप बक्षीस लागलंय. भावेश गोडविंदे मी विनंती करतोय. तसेच मी सर्व ज्या लीग फॉर्मेटच्या मॅच झाल्या त्यामध्ये जे 6 संघ होते त्या संघाच्या सर्व संघ मालकांना 7 संघ होते, त्यात 7 संघाच्या संघ मालकांना व सर्व खेळाडूंना मी मंचासमोर बोलवतोय. कृपया आपण सर्वांनी इकडे यायचंय. भावेशला मी भावेश गोडविंदे भावेशसाठी पत्रकार जयेश गोडविंदे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कल्पेश किशोर पाटील यांच्याकडनं 500 रुपये आलंय. आदेश सातवी यांच्याकडे यायचं. आदेश सातवी आदेशनी पण यायचं. बक्षीस घेऊन जायचे, राहिले तर नंतर राहून जातील. 1 षटकाराचे बक्षीस राहिले ते घेऊन भावेश जायचे. गोडविंदे इथे समोर यायचंय. भावेश गोडविंदे मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती मान्यवरांना विनंती करतोय आपण बसायचंय. अजूनही आपल्याला मान्यवर- काही बक्षिसं द्यायची आहेत. मान्यवर काही आपण मान्यवरांचे स्थानापन्न स्वागत व्हायचंय. समारंभ सुद्धा राहिलेले आहेत. बक्षीस वितरणानंतर जायचंय.